आली की वारा आलं आणि त्या वाऱ्याच्या वेगामध्ये ती महिला अशी माघारी तोंड करून फिरली, असं डोळं उघडं होतं तिचं. खोटं नाही सांगत मंडळी, मंदिरात बसलोय मी. एवढाच मोठा खडा त्या बाईच्या डोळ्यावर लागलाय. ह्याच्यामुळे व्हिडिओ केलाय मी आज. नमस्कार, मी मनोज कसबे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. कसे आहेत सगळे, बरे आहेत का? आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे मित्रांनो, येरमाळ्याची यात्रा झाली. 2 दिवस झालं बघतोय व्हिडिओ करीन, वेळ काय भेटला नाही. पण एकदा तुमच्यापर्यंत पोचल्याशिवाय ही मन काय शांत बसणार नाही, ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. येरमाळ्याची यात्रा झाली, आम्ही यात्रेला गेलतो. बाळ, तुळजापूर, येरमाळा, असंख्य असं भाविक मोठ्या श्रद्धेनं आईसाहेबांच्या यात्रेला आलं आणि आईसाहेबांना सर्वांवरती आपला मायेचा पदर झाकला. आणि तिथं सगळेजण काय येतात, काय तर तिथं आल्याशिवाय कोणाला काय कळत नाही. म्हणजे काय, तिथं गेल्यावरती आपलं मन कसं फुलतं की तिथं जाणारलाच फक्त कळतं. पण ह्या गर्दीमध्ये मला काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या माझ्या भक्तांना, देवी भक्तांना, येडेश्वरी भक्तांना सांगायचंय की आपण एवढ्या श्रद्धेनं आईसाठी जाता, पण त्या ठिकाणी आल्याच मी हा व्हिडिओ करायचा होता, पण काय काम असतं मला काही जमलं नाही. पण मनात ही गोळतच गोष्ट राहिली. 3 दिवस झालं. आज म्हणलं काय का असताना आज मला ही गोष्ट माझ्या येडाच्या भक्तापर्यंत पोचवायची. तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचंय, आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत येडेश्वरी किती, एक 20 लाख भाविक भक्त तिनं जमा केलती का नाही मला सांगा. ही सोहळा तिचा वाढतच चाललाय. 15 लाख होते गेल्या वर्षी, 5 लाख वाढवली, असं वाढतच चाललाय सोहळा, कमी नाही. पण मला सांगा, तुम्ही यात्रेला येता, मनोभावे देवीसाठी येता आणि चुन्याचा सोहळा असतो. आता यंदाची यात्रा पौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवशी चुन्याचा कार्यक्रम होता. चुना याचायचा, 5 खडं पालखीवरती टाकायचं. तर मित्रांनो, तिथं मी बघितलं गेल्यावरती गेल्या वर्षीपासून सांगेन म्हणतोय, मनात राहिली गोष्ट, पण आता राहावं ना, आता सांगणारच. आणि सगळ्यांनी कुणी वाईट मानून घेऊ नका, मनापासून विनंती आहे. आणि खरी गोष्ट आहे, येडेश्वरीच्या पालखीवरती चुनखड्याचे 5च खडे टाकायचा मान आहे. फक्त किती? फक्त 5 खडं टाकायचे. आता तिथं बघितलं मी, आसपास भाविक भक्त होती, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे 25-30 कोणाकडे खडं होतं. किती? 25-30. काहींचं म्हणणं आहे की घरचं आमचं हे आहे, आमचं ते आहे, आमचा तमका आहे, आमचा भाव आहे, माझ्या मामाचं नावचं खडं मी टाकणार आहे. तर असं नाही मित्रांनो, आईसाहेबांपाशी जो कुणी आलाय श्रद्धेनं भाविक, आपल्या ज्या मनानं, त्याच्याच नावचं फक्त 5 खडं टाकायचं. मित्रांनो, तुम्ही 5 आणि 25 आणि 50 खडं नाही तर टाकायचं. आईसाहेब तुमचं जे कोण असेल त्यांना तिथूनच आशीर्वाद देणार, पण त्यांच्या नावचं खडं टाकू नका. अशी ही रीत नाही, याच्यामध्ये ही बसत नाही त्या गोष्टी. आणि खडं टाकताना बघितलं किती खडं टाकत होती, वंजळीनं खडं टाकायचे, असं काही नाही. एक जण टाकताना एकानं फक्त 5च मोजून खडं टाकायचे तर पालखीवरती. आणि खडं बी हो का असलं मोठं खडं होतं. एका आईसाहेबाच्या हातात खडं मी बघितलं, पूजाने बघितलं, आणि ते म्हणले, अहो हे दगड कशाला घेतली तिथं मी? ते म्हणले खडं आहे ते. म्हणलं अहो असं नका करू. मी सांगितलं तिथं माझ्या समोर असल्यामुळे. माझी विनंती आहे बघताना, मी समोर आहे, मला घडलं, मी ठिकाणी सांगितलं. पण इथून पुढं तुम्ही जाताय दरवर्षी यात्रेला, आईसाहेबांना तुम्ही दगड फेकून मारताय, ध्यानात ठेवा. चुन्याचं खडं किती नाजूक खडं उचलायचं असतं, ते एकदम नाजूक खडं उचलायचं आणि 5च खडं टाकायचे ते एका माणसाने. एवढी दगड मोठी फेकून टाकताय, तुम्हाला येडाय प्रसन्न होणार आहे का त्यांनी? खरं सांगा, मनापासून माझा राग येऊ द्या तुम्हाला येडाय प्रसन्न होईल का तशी? तुम्ही मोठं खडं उचलून टाकल्यावरती लगेच दर्शन देईल का तुम्हाला? देणार आहे का सांगा बरं? तर ह्या गोष्टी कुठं तर चुकीच्या आहेत त्या. असं काही नाही, तुम्ही मोठं खडं टाकल्यावर देवी तुम्हाला प्रसन्न. लहान 5 खडं मोजून टाकायचं. खडं टाकलं 5 खडं, आणि त्याच्यात काय होतं माहिती आहे का? काय जणांच्या हातात तर असा निवद होता, आणि निवदात खडं गुंडाळायला असा पांज्या धरलेलं, घट्ट केलेलं, काला केलेलं, आणि ती फेकून देवाच्या मारायचं. तुम्ही फेकून खाता का? कोणी दिलेलं खाता का? मला सांगा तुम्ही.
चुकतंय का नाही मला सांगा. चुकीचं तुम्हाला माहिती नसेल तरी बी लक्षपूर्वक ऐका. एक तुमचा छोटासा भाऊ म्हणून ऐका, विनंती आहे माझी. तुमचा मुलगा म्हणून ऐका. असं काय करू नका. निवड चुरगाळून पालखीवरती टाकू नका. आणि मोठं मोठं खडं टाकताय. आता पुढे येडायचं पहारेकर आहे ते, आपदागिरीवाली आहे ती, पालखीवाली आहे ती, आपले महाराष्ट्र पोलीस आहे ती, आपल्या जीवाचं रान करून आपल्यासाठी पुढं पहारा देतात. सगळ्या गोष्टी पालखीला मार्ग देतात पुढं होऊन. त्यांना मोठं मोठं खडं लागतात का नाही मला सांगा. मेन व्हिडिओ करायचं कारण हे आहे की माझ्या समोर एक महिला होती आणि त्या महिलेला वारा आलं बरं का. वारा आलं, नेमकं पालखी आली की वारा आलं. त्या वाऱ्याच्या वेगामध्ये ती महिला अशी महागडी तोंड करून फिरली, असं डोळं उघडं होतं तिचं. खोटं नाही सांगत मंडळी, मंदिरात बसलोय मी. एवढाच मोठा खडा त्या बाईच्या डोळ्यावर लागलाय. ह्याच्यामुळे व्हिडिओ केलाय मी आज. एवढा मोठा खडा दगड त्या बाईच्या डोळ्यावर लागला. वारं तर गेलं जागेला, शांत झाली आईसाहेब. आणि नंतर मग बघूस तर डोळा लाल तांबळा एवढा झाला डोळा, लगेच रक्त साकळ असेल. पुन्हा त्या गर्दीत काय झालंय ती काय मी बघायला मी तिथं नव्हतो, कारण ढकलतच बाहेर आलो. म्हणजे आपोआपच ढकलत बाहेर आलो. काय झालं असेल त्या बिचारच्या डोळ्याला सांगा तुम्ही. किती इजा मोठी. माझ्या समोर 5 सेकंदात डोळा असा बघूस तर लाल तांबळावणी चालता, रगात निघलं का काय झालं का फुटला डोळा काय माहिती. ही चूक कोणाची म्हणायची तुम्ही सांगा. आता पावल का देव, आई अडाई पावल का तुम्हाला. एवढी मोठी दगड तुम्ही फेकून घालताय. ती जर नाजूक खडा असता तर लागला असता का डोळ्याला? नसता लागला. निवद फेकून घालताय. आईसाहेबाला आपण नैवेद्य सन्मानानं आईसाहेबांना मुखाला दावतोय. आईचं भोजन आहे ती, आणि आपण भोजन फेकून देतो का? तुम्ही तरी खाता का? असं फेकून टाकलेलं खाताय का तुम्ही सांगा बरं? नाही टाकायचं. बघा ती रीतीतच नाही आणि ती शास्त्रातच नाही निवड फेकून घालायचा पालखीवरती. मोठा बॅनर घेऊन पुढं पोहोचदार आहेत, पालखीवरती नैवेद्य टाकू नका. आईसाहेबांचा अपमान आहे त्याच्यामध्ये. हाय का नाही सांगा बरं? सरासरी अपमान आहे. नका मारू नैवेद्य फेकून. मग असं झालं, त्या महिलेचा डोळा लाल झाला. बिचारी आरडायच लागली, वारं गेलं वरडायला लागली, दम खायना. मग मला बघायला असं धारूस तर ढकलतच गेलो बाहेर आम्ही. बायको बिस्कळी झालती माझी त्या गर्दीत. त्या जाऊस तर त्या ताईकडं पळत जाऊन हुडकली, पूजा म्हणून आरडलो, जोरात हात केला, धरली हाताला, आलो बाहेर. गर्दीच आहे ते शाही साहेबाची माझ्या तिथं. पण एवढी चूक करू नका मंडळी. निवद काय फेकून पालखीवर मारू नका. पायदळी तोडते ते अन्न आपल्या पायाखाली येते हो. हा, तुम्हाला निवद दावायचं आहे ना, तुम्ही अगोदर सकाळपारी राशीवर, पुन्हा चुन्याच्या रानामध्ये राशी आहे तिथं पालखी थांबती, तिथं जाऊन निवद दावा. आंबरायबाना जिथं 20वा पालखीचा आहे तिथं निवद दावा जाऊन सकाळपारी. सकाळी ठेवा, ती बी काट्यावर ठेवू नका, खाली ठेवा. ती निवद प्रसाद म्हणून कोणी बी उचलून खात या. पण फेकल्यावरती निवद मला सांगा कोणाच्या मुखात जातोय? ती नाही जात. त्याला मला सांग, अहो प्राणी सुद्धा खात नाही तर खाली तोडलेला खाते का सांगा बरं? नाही तर का पायदळी येते अन्न. आईसाहेबाचा अपमान झाले नव्हतो याच्यामध्ये माझ्या. तरी चुकून बी ही गोष्ट करून मोठं खडं पालखीवर टाकू नका. निवद फेकून मारू नका. मला लेट झालं सांगायला, झालं ह्या वर्षी झाली चूक, आईसाहेब म्हणावं माफ कर, पण इथनं पुढं येणाऱ्या वर्षी ही चूक काय होणार नाही. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मनावरती घेऊन, कोण निवड टाकत असेल त्यांना सांगा तुमच्या आसपास कोण आहे त्यांना. निवद काय टाकू नका, मोठं खडं काय टाकू नका. तुम्हाला आईसाहेब पावल 5च खडं, प्रत्येकाने जी टाकतंय त्यांनीच फक्त 5 खडं टाकायचं. तुमच्या घरच्याचं खडं मानूनच घेणार नाही ती, मी सांगतो तुम्हाला. हा, आणि तुमच्या घरच्यांना तुम्ही टाकले त्यांना 5 खडं, त्या 5 खड्यात भाव येऊन तुमच्या घरच्यांना आईसाहेब सुखात ठेवणार आहे. मंडळी लक्षात घ्या. हा झाला विषय. आता माझी गुरुलेख पुण्याची, तर असा बी विषय झालाय त्या ठिकाणी. अशी बी लोक येते ती, कोण हौशी येतं, कोण नवशी येतं, कोण देवासाठी येतं, कोण पोटासाठी येतं, कोण कमवायसाठी येतं. तर आपल्या येडायच्या यात्रेमध्ये चोर सुद्धा आली, बरीचशी चोर होती. दरोडेखोर म्हणलं तरी चालेल. तर माझ्या जावयांना 2 जण होती. त्यांना बाहेर गेल्यानंतर डोंगरावरती एक टोळीच होती. आणि त्या आता काही 1-2 असे तर काही केलं असतं त्यांनी,
पण 20 जण लोक होती, काळे कपडे घातले होते. मंडळी लक्षात द्या, येडायला गेल्यावरती सुधरून राहा, यात्रेला गेल्यावरती. आणि त्या माता माऊलीवर आक्षेप कोणी घेऊ नका. आता ते डोळा सुजला म्हणून आता ती बाई काय म्हणल, येडायनं मला दिला दाखला आणि मी काय तिचं केलं वाईट, आणि मी काय आमकं केलं तिचं, तिनं माझा डोळा फोडला, आमकं झालं. ह्याच्यात तिची काही चूक आहे का सांगा तुम्ही? चूक कोणाची? दगड टाकणाराची आहे का नाही? तिच्यावरती आई साहेब सगळे माता माऊली सगळ्या एवढ्या 20 लाख भक्तांवरती ती बघत होती, सगळ्यांना बघत होती पालखीत बसून. प्रत्येकाकडे बघितलंय तिनं आणि प्रत्येकाला आशीर्वाद दिलाय. पण वाईट करतो ती आपण माणूसच करतो मंडळी. मग जत्रात आलती. आता माझं जावई 2 जण गेली डोंगरावरती, बाहेर गेलती आणि तिथं चोरांचं टोळकं होतं, 20 जण होती. ती गेली, बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट मारायचं चालू केलं, रक्तबंबाळ केलं. मला दाखवलं सकाळ त्यांनी आल्यावरती, आमची गाठभेट झाली सकाळ, असे असं लागलंय आम्हाला, मारलंय आणि पैसे काय जवळ नव्हतं. तर मग हानमार करताना गाड्या दिलं काढून, मोबाईल घेऊन गेली. पण असं काय हो का, माझा व्हिडिओ आज त्याच्यानी मारले त्याच्यापर्यंत सुद्धा पोचू शकतो. आज मीच बोललोय ते पोचावं. आई साहेब तुम्ही पोचवावंच ही शब्द त्याच्या डोळ्यासमोर, त्याला बघायलाच भेटावं. आणि त्याला माझा तर सराप लागणारच आहे, पण माझी आई येड आहे, त्याला कधीच सुखात राहू देणार नाही. माझ्या आई साहेबाची यात्रा जेवून जी चोरी करतो ना, एक ना एक दिवस ती सोळावर जाईल. माझ्या आई साहेबावरती आक्षेप येतो त्या गोष्टीचा. काय होतं, येडाच्या यात्रेला गेलो बघा, चोराने हाणला, आमकं झालं. पण जी चोर चोरी करतो ना, त्याला आई साहेब एक ना एक दिवस शिक्षा देत असती. त्याला समजतं की मी देवाच्या दरबारात जाऊन अशा गोष्टी केल्या, त्या सुद्धा पोटात नीट जात नसतं त्या गोष्टी. तर सकाळ जाऊ त्यांनी बघितलं ज्या ठिकाणी ती घटनास्थळ झाले होतं त्या ठिकाणी सगळी पाकिटं पडलेली होती, कोणाचे आयडेंटिटी कार्ड, कोणाचे आधार कार्ड. म्हणजे त्यांनी आलं की पैसे घेतले की फेकू दिलेले आणि मारलं. असं मारायला नाही पाहिजे होतं. आणि आई माझी अडाई बघून गेली त्यांना. माझा विश्वास आहे मोठा, पण बघूनच घेणार. तुम्हाला वाटतं का ती डोळं झाकून बसली? ती बघते, पण वळीत उभा राहिलाय तुम्ही सगळीजण. जी वाईट करते ती कशात उभा राहिलाय? एका वळीत उभा राहिलाय. नंबर लागणार आहे, ध्यानात ठेवा. वळीने एक एक पुढे गेले की नंबर येतच असतो कधी नाही कधी. मग असा असा ठप्पा लागतो असा कपाळावर. बघा मग कसं होतंय. तिच्यापाशी नाही गुन्हा चालत, तीळ मात्र केलंय तुम्ही. असू द्या, जर माझं ह्या बोलण्यात कोणाला राग येत असेल तरी बी येऊ द्या. मी म्हणत नाही, ही माफी मागत नाही, वाईट गोष्टीसाठी कधीच माफी मागणार नाही. कारण चुकीचं केलंय, तिथं मारलंय आईसाहेबाच्या मंदिरात नव्हे, डोंगरावरती आडबाजूला नेऊन दरोडेखोरांनी, चोरांनी जे काही असतील त्यांच्यापर्यंत आईसाहेबांनी पोचावाच व्हिडिओ माझा आणि बघावा त्यांनी. लय नाही हे का तुम्हाला सांगतो, आईने ह्या 15 दिवसाच्या तुम्हाला काहीतरी दाखला देत असते. ईडी आहे ती, याड लावते तुम्हाला फिरवायला, आणि त्याच डोंगरात फिरवल तुम्हाला. ध्यानात ठेवा, चुकीचं काम करायचं नाही येऊन देवाला कधी. तुम्हाला देव कधी पावणार नाही. तुम्हाला जेवढे पैसे मिळले ते ना, ते पैसे कधी तुमच्या प्रपंचाला जाणार नाहीत. ध्यानात ठेवा. तुमची लेकर बाळ सुखात राहतील, पण तुम्ही आंधळच होऊन फिरचाल. ध्यानात ठेवा. असो, पण मग यात्रा कशी झाली प्रत्येकाची, कोण कोण आलं यात्रेला त्यांनी कमेंट करा. आणि जी मी काही 2 शब्द बोललो, खरंच मला सांगा मनापासून चुकीचं आहे का माझं बोलणं? काही पालखीवर मोठं मोठं दगड मारणं, निवद मारणं ही खरी गोष्ट आहे का सांगा बरं? कुठं लिहिलंय असं की निवद आखायचं अन्न आईच्या अंगावर, तिला फेकून मारा खा म्हणून? ती जिरून खाते का? असली चूक करू नका. आणि खोडं दोघडं मोठं मारू नका. लागलं त्या माऊलीला डोळ्याला, चुकीच्या ह्या गोष्टी पुन्हा चुकून करू नका. तिचं मन दुखतं ह्या गोष्टीत, माहिती आहे का? ती तुम्हाला असं समोर येऊन सांगू शकत नाही. एक असं होऊ शकतं तिनं माझ्या तोंडातून सुद्धा काढायचा प्रयत्न केला असेल. एकदा दर्शन घ्या तुम्ही तिचं, बघा. आणि हे तिचं सुद्धा म्हणणं आहे बघा. आईसाहेब सांगा आपल्या सगळ्या भक्तांना, निवद फेकून घालणं ही बरोबर आहे का? आणि मोठं दगड मारणं ही फेकून घालणं बरोबर आहे? खडं टाकायचा मान आहे. आता तीच मोठा दगड आईला जर लागला तर काय करायचं?
लक्षात घ्या. झालेली गोष्टी झाल्या, चूक झालेली झाली. इथनं पुढे सुधारायचा प्रयत्न करा, ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांनी. आणि पुढल्या वर्षी मोठ्या संख्येनं माझ्या आई साहेबाच्या भेटीला या. 30 लाख झाला पाहिजे आपला भाविक पुढच्या वर्षी येरमाळ्यामध्ये. किती? 30 लाख. या सगळ्यांना नमस्कार.